गेल्या वर्षाच्या तुलनेत डाळींच्या दरात 10 ते 15% घसरण झाली आहे। त्याच्यामुळे डाळींच्या दरात घसरण झाल्याने गृहिणींना काही अंशी दिलासा मिळालेला आहे। उत्पादन वाढल्यामुळे डाळींच्या भावात यंदा घसरण झाल्याची व्यापाऱ्यांनी माहिती दिली आहे। याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। गेल्या अनेक वर्षापासून डाळ धान्यामध्ये सातत्याने भाव वाढ होत असताना आपण पाहिलेलं आहे। ग्राहकांमध्ये कुठेतरी नाराजी व्यक्त केली जात होती। गृहिणींना मात्र खूप मोठं टेन्शन असायचं। पण या वर्षीचा जर अंदाज घेतला तर कुठेतरी डाळ धान्यामध्ये 15% घसरण झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे। धान्य व्यापारी जे आहेत समीर वाणी ते आपल्या सोबत जुडलेले आहेत। आपण थेट त्यांच्याशी संवाद साधूया। दादा, काय सांगणार? डाळींच्या भावामध्ये डाळींच्या भावामध्ये दर घटल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। यावर्षी पाऊस खूप झालेला आहे आणि हे सर्व या सर्व आताच्या ज्या डाळी आल्या यांना खूप चांगलं त्याच्यामुळे पीक आलेलं आहे। त्यामुळे सर्वच डाळींचे भाव आटोक्यात आहे आणि त्यामुळे गृहिणींना फार म्हणजे एक फार छान झालेलं आहे की बाबा सर्व रेट सध्या आटोक्यात आहे आणि ते चांगला प्रतिसादही देत आहे आणि भरतातही वर्षभराच्या हिशोबाने। तूर डाळ सध्या आता 110, 115, 125 हे रेट झालेले आहे आणि हे 200 पर्यंत पोहोचलेले होते। तर साधारण बऱ्यापैकी म्हणजे 25-30% त्याच्यात रेट कमी झाले आणि इतर काही डाळींमध्ये पण 15 ते 20% निश्चित कमी झालेले आहेत रेट। एक आनंदाची बातमी आहे, कारण खूप वर्षांनी हा असा म्हणजे आम्हाला अवसर मिळालेला आहे। उलट याहून कमी भाव झाले त्यांनी आनंद मिळणार आहे, कारण घरातलं बजेट जे बसवताना एक गृहिणीला जो त्रास होतो तिला त्याच्यातून थोडाफार अजून मुक्तता मिळेल। निश्चितच घरातला बजेट बसवताना गृहिणीला ज्या पद्धतीने कसरत करावी लागते, जर डाळींमध्ये अजून भाव कमी झाले तर गृहिणीला हा त्रास सहन करावा लागणार नाही, असंही मत या ठिकाणी गृहिणींनी व्यक्त केलेलं आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। दरम्यान गेल्या वर्षाचे आणि चालू वर्षाचे डाळींचे दर आपण जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। चना डाळ यंदा 75 ते 76 रुपये आहे, तर गेल्या वर्षी याचा भाव होता 96 ते 100 रुपये। तूर डाळीचा भाव 125 ते 130 आहे, तर मागील वर्षी 170 ते 200 रुपयात याची विक्री होत होती। मूग डाळ यंदा 100 ते 115 रुपये, मागील वर्षी याचा भाव होता 120 ते 130 रुपये किलो। उडीद डाळ यंदा 125 ते 130, तर मागील वर्षी 125 ते 130 रुपये। मसूर डाळ यंदा 80 ते 85 रुपये किलो, तर मागील वर्षी मसूर डाळीचा भाव होता 90 ते 100 रुपये। तर चवळीची डाळ यंदा 100 ते 105 रुपये, मागील वर्षी 100 ते 105 रुपये इतका भाव होता। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।